नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण साजरा करणार आहोत मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव. 50 वर्षाचा गौरवशाली प्रवास लाभलेला आणि क्रिकेटमधल्या अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार असलेल्या या स्टेडियमचा हा सुवर्ण महोत्सव सोहळा आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 1974 साली या स्टेडियमची स्थापना ही मुंबईमध्ये झाली आणि तिथपासून मुंबईला जसं क्रिकेटची पंढरी मानण्यात आलं त्याचप्रमाणे वानखेडे स्टेडियमला देखील खूप मोठं महत्त्व प्रदान करण्यात आलं. या मैदानाने आपल्याला खूप सारे आनंदाचे क्षण दिलेले आहेत. मग तो सचिन तेंडुलकरांचा शेवटचा कसोटी सामना असेल, धोनीचा वर्ल्ड कप जिंकवणारा 6 असेल आणि असे अगणित ऐतिहासिक सामने आणि आठवणी या स्टेडियमने आपल्याला दिलेल्या आहेत. जिथे स्वप्न साकार होतात, जिथे इतिहास घडतो, अशा या वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवाचा एक थरारक प्रवास तुम्ही आता या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहात. मग त्यामध्ये अवधूत गुप्तेंचं जय जय महाराष्ट्र झालं, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्या नामघोषाने दुमदुमणारं वानखेडे स्टेडियम असेल, दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांसारखे लेजेंडरी प्लेयर्स असतील आणि शेवटी अजय अतुल यांच्या संगीताचा साज देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यांना थँक्यू म्हणतो की तुम्ही पण आम्हाला इतके वर्ष सपोर्ट दिला, ज्याने आम्हाला शक्ती मिळाली की आम्ही ही बाउंड्री लाईन क्रॉस करून आत येऊन काहीतरी करून दाखवतो. मुंबई क्रिकेटबद्दल बोलायचं तर मी पहिल्यांदा वानखेडेबद्दल बोलायचं तर मी पहिल्यांदा वानखेडेवरती आलो त्यावेळेला माझं वय होतं 10-10.5 वर्षाचं होतं. मी भारत वेस्ट इंडिज बरोबर खेळत होता आणि या इकडे नॉर्थ स्टँडमध्ये मी पहिल्यांदा as a decker here in the stumps is a Raj bowls, it's fine. It's that matter. It goes like a spark. Clears into the center. The party begins! In the Mumbai, 10th of January, 1985. It's 50 years as well.
वानखेडे स्टेडियमचा या सुवर्ण महोत्सवाचा हा प्रवास आपण इथे संपवत आहोत. 50 वर्षांपासून वानखेडे स्टेडियम फक्त एक क्रिकेट ग्राउंड नाही तर सर्व क्रिकेटच्या चाहत्यांसाठी तीर्थक्षेत्र आहे आणि या मैदानाने आपल्याला जे थरारक क्षण दिलेले आहेत ते आपल्या हृदयात कायम जिवंत राहतील. पुढील पिढ्यांसाठी वानखेडे स्टेडियम एक नवीन स्वप्न, नव्या विजयगाथा आणि नव्या इतिहासाची निर्मिती करत राहील. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आणि सुवर्ण महोत्सवाचा जो प्रवास आहे तो आवडला असेल. तुमचं प्रेम आणि पाठिंबा या चॅनलवर असंच राहू द्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर का नवीन असाल तर आता पटकन लगेच सबस्क्राईब करून टाका आणि पुढच्या वेळी देखील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.